असलं ठीक आहे. नाही एक शरण झाल्यानंतर तुमची काय अपेक्षा? नाही, माझी एकच अपेक्षा आहे, तपास यंत्रणेकडून माझी एकच अपेक्षा आहे की हा जो आरोपी म्हणून आता शरण आले, अटक झाली, त्यांनी व्हिडिओ ट्विट केला हे तुमच्याकडून कळतंय, तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये CID यंत्रणेने एकच केलं पाहिजे की यांची लिंकिंग, कारण आम्ही म्हणत नाहीये, शासन म्हणतंय, ज्या शासनामध्ये त्यांचे सर्व वरिष्ठ काम करतायत ते शासन असं म्हणतंय की तिन्ही गुन्हे क्लब केलेत. जर याच्याशी त्यांचा संबंध नाही तर तिन्ही गुन्हे क्लब का केले? मर्डर केसची गुन्हा CID कडे दिला, हा गुन्हा खंडणीचा इथं SP आणि पोलीसकडे होता, तो CID कडे वर्ग का केला? मग CID कडे वर्ग करायला लावला, CID तपास करत नाही म्हणून करायला लावला का, कसा केला? मग परत अट्रॅसिटीचा गुन्हा तिकडे वर्ग केलाय. तिन्ही गुन्हे क्लब करून तपासणी चालू आहे. याचा अर्थ याचा परस्पर कुठंतरी संबंध असला पाहिजे आणि त्याच्यासाठी त्याची तपासणी कसून चौकशी झाली पाहिजे. इथं साधं थापड तुपड दिली तर LCB उचलतंय, काय काय करतंय, मग एवढे दिवस पुण्यात होते तर मग ती आले कसे नाही, सापडले कसे नाही, खूप मोठे मुद्दे त्याच्यात. मग एवढ्या गोष्टी सगळ्या ह्या दूध का दुधावर पाणी का पाणी तपासात CID करत. मी कालपासून नाही, पहिल्या दिवशी पहिल्या क्षणाला मी जी बाईट दिली तेव्हापासून म्हणतोय. आणि मी ज्या दिवशी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि आम्ही ज्या दिवशी भेटायला गेलो त्या दिवशी त्या संतोष अण्णा देशमुख यांच्या मुलीचं वाक्य काय होतं माझ्या डोळ्यात पण गहिरून आलं मला, की ते म्हणले होते की तुम्ही ह्या 7 आरोपीला अटक कराल, यांना काय फाशी पण द्याल, पण ह्याचे ही 7 गेले तरी दुसरे 7 तयार करतील, तर याच्या मागचा मास्टर माइंड कोण आहे याला शिक्षा झाली पाहिजे, ही मुलीची मागणी आहे. मग त्या लेकराला न्याय मिळवून देणं, लोकप्रतिनिधी म्हणून आमचं त्याच्याशी काम करणं ही आमची जबाबदारी आहे. म्हणून आम्ही सर्वजण ही मागणी करतोय की जर मास्टर माइंड ह्याच्यात जी कोण आहे त्याला सत्ता पासा. तुमची अपेक्षा पूर्ण होईल असं वाटतं का की या सगळ्या तपास यंत्रणा ज्या पद्धतीनं आज शरण आलेला आहे किंवा शरण येत असताना 31 सेकंदाचा व्हिडिओ करणं, या सगळ्या गोष्टींवर वाटतं का? नाही, आता ह्याच्यावर आज आपण जरा वेट अँड वॉच करू, कारण काही गोष्टी कसं आहेत, आपण थोडा यंत्रणेवर सुद्धा भरोसा ठेवला पाहिजे. प्रत्येक गोष्टी यंत्रणेवरच काय करण्यापेक्षा बघू ना काय काय होतंय ते. आम्ही आहेतच ना पुढे. आणखी खूप खूप धन्यवाद. नाही करणार कोणाचं, जोपर्यंत याच्यात सगळं होणार नाही तोपर्यंत अभिनंदन करायचं. त्यांनी जोपर्यंत सर्व आरोपी अटक होत नाहीत आणि याचा खरा मास्टर माइंड कोण आहे तो जनतेसमोर येत नाही तोपर्यंत अभिनंदन करायसारखी कृत्य वाटत नाही. धन्यवाद. चल, खूप 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 धन्यवाद. तर जोपर्यंत सर्व आरोपींना शिक्षा होत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही असं ते म्हणालेले आहेत. वाल्मिक कराडनं CID ऑफिसमध्ये आत्मसमर्पण केलेलं आहे. मात्र हे कुठेतरी पोलिसांचा हा फोलपणा ठरतोय, कारण की पोलिसांना वाल्मिक कराड सापडला नाही असंही विरोधकांकडनं वारंवार म्हणण्यात येतं. अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया आपण पाहिली, त्यानंतर आता बजरंग सोनावणे यांनीही याच पद्धतीची प्रतिक्रिया दिलेली आहे. आता वाल्मिक कराडची चोख चौकशी करून याचा एकूणच वेगवान निकाल लावावा अशी मागणी त्यांच्याकडनं करण्यात आलेली आहे. आरोपींना शिक्षा होऊन काही होणार नाहीये. जो याचा मास्टर माइंड आहे, ज्या पद्धतीने अशी गुन्हेगारी प्रवृत्ती फोफावते, त्या गुन्हेगारी प्रवृत्तीला पालनपोषण करणारा नक्की कोण आहे, त्याला जर शिक्षा झाली तर कुठेतरी ही गुन्हेगारी प्रवृत्ती थांबेल आणि ही गुंडगिरी थांबेल अशी प्रतिक्रिया यावेळेस बजरंग सोनावणे यांनी दिलेली आहे. तर सरपंच हत्या प्रकरणासंदर्भात आताची सर्वात मोठी अपडेटेड बातमी आपण पाहतोय. वाल्मिक कराड अखेर त्याने आत्मसमर्पण केलेलं आहे. अनेक दिवसांपासून वाल्मिक कराडचा शोध पोलिसांकडनं सुरू होता. वाल्मिक कराडचा शोध लागत नव्हता, यासाठी मोठमोठी आंदोलनं झाली. बीड जिल्ह्यामध्ये, लातूरमध्ये मुका आंदोलन झालं, आक्रोश मोर्चा झाला. लाखोंच्या संख्येने यामध्ये सर्व नागरिक सहभागी झाले होते. सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी ही सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झाली होती. वैभवीचे अश्रू अनावर झाल्याचे पाहून आंदोलनकर्त्यांच्या डोळ्यातून सुद्धा अश्रू येत होते, कारण की तिचे वडील तिला सोडून गेलेले आहेत. यावेळेस वैभवीची प्रतिक्रिया सुद्धा आपण बघितली. वैभवीनेही म्हटलेलं आहे की आणखीन 3 आरोपी अजूनही फरार आहेत. या सर्व आरोपींना पोलिसांनी लवकरात लवकर या संदर्भात प्रतिक्रिया देण्यासाठी आपल्यासोबत आमदार प्रकाश सोळंके जोडले गेलेले आहेत. प्रकाशजी, वाल्मिक कराडने अखेर शरणागती पत्करलेली आहे, मात्र त्याचं असं म्हणणं आहे की खंडणी प्रकरणामध्ये माझं नाव आहे, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये माझा कोणताही हात नाही. आपली काय प्रतिक्रिया आहे? हो, आता त्यांना पकडलंय की हे तर मी पहिल्यांदा म्हणेल की पोलीस यंत्रणेचं म्हणजे CIDचं हे अपयश आहे. हे गुन्हेगारापर्यंत पोहोचू शकले नाही. शेवटी हे कराडांनी आत्मसमर्पण केलं, ही गोष्ट तपासी यंत्रणेच्या दृष्टीनं अतिशय लाजिरवाणी आहे. परंतु अद्यापही खुनाच्या घटनेतले 3 आरोपी पकडले गेलेले नाही.
हे वाल्मिक कराड हे आता सध्या खंडणीच्या गुन्ह्यात आरोपी आहे जी आणि निश्चितपणानं या वादातूनच संतोष देशमुख यांना आपला जीव गमवावा लागला. जी हे पण सत्य आहे. त्याच्यामुळे हे धागे दोरे आता उकल करण्याचं काम सीआयडीला करायचंय. जी सगळ्या आरोपीचे कॉल रेकॉर्ड तपासून त्यांचे एकमेकाशी काय संबंध आहेत किंवा आणखी कोणाचे काय संबंध आहेत हे सगळं पोलिसांनी तपासण्याची बाब आहे. जी धन्यवाद प्रकाशजी आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल. तर जो खंडणी प्रकरणासंदर्भात गुन्हा दाखल झालेला आहे त्याच खंडणी प्रकरणावरनं सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झालेली आहे असं प्रकाश सोळंके यांनी म्हटलं आणि हा संपूर्ण धाग्यादोऱ्यांच्या माध्यमातून निष्कर्षापर्यंत पोहोचण्याचं काम हे पोलिसांचं असल्याचं सुद्धा ते म्हणालेले आहेत. तर आता वाल्मिक कराड याला खंडणी प्रकरणी त्याने आत्मसमर्पण केलेलं आहे.